रामाचं धनुष्य सापडलंय. होय, हाच तो व्हिडिओ आहे. यात रामाचं धनुष्य मिळाल्याचा दावा करण्यात आलाय. समुद्रातून धनुष्य बाहेर काढल्यानंतर त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस देखील उभे असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. एका व्यक्तीनं 1 जून 2025 रोजी व्हायरल व्हिडिओ शेअर केलाय आणि कॅप्शन मध्ये लिहिलंय, समुद्रात सापडलेलं श्रीरामाचं धनुष्य रामायण काळाचा पुरावा. समुद्रात सापडलं रामाचं धनुष्य. रामाच्या धनुष्याला पोलिसांची कडक सुरक्षा. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. धनुष्य समुद्रातून काढल्यानंतर मोठ्या बोटीवर हे धनुष्य सुरक्षित ठेवण्यात आलंय. कुणालाही इथं येऊ दिलं जात नाहीये. या धनुष्याच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले. पण खरंच रामाचं धनुष्य सापडलंय का? हजारो वर्षांपूर्वी रामानं वापरलेलं धनुष्य अजूनही तसंच आहे का? रामाचं धनुष्य मिळालं, मग त्याची चर्चा कुठेच का नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली, कारण हा व्हिडिओ पाहून रामभक्तांमध्ये उत्साह निर्माण झालाय. त्यामुळे हे खरंच असेल तर हे धनुष्य कुठे आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे. आम्ही याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. रामाचं धनुष्य मिळाल्याचा दावा खोटा आहे. समुद्रात कुठेही धनुष्य मिळालेलं नाही. हा व्हिडिओ एआयच्या माध्यमातून बनवण्यात आलाय. धनुष्याचं रक्षण करणारे पोलीस देखील एआयनं बनवले आहेत. त्यामुळं आमच्या पडताळणीत समुद्रात रामाचं धनुष्य सापडल्याचा दावा असत्य ठरलाय. कुठेही धनुष्य सापडलेलं नाही. देशभरात श्रीरामाचे लाखो भक्त आहेत. त्यामुळे भक्तांची दिशाभूल करण्यासाठी एआयच्या माध्यमातून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. शिवाजी शिंदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.